स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। सततची नापिकी, डोक्यावर असलेले बँकेचे कर्ज आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून बापलेकांनी एकाच वेळी शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील पारखेड शेत शिवारात घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे। खामगाव तालुक्यातील पारखेड येथील रहिवासी संतोष हरिचंद्र गावंडे वय 55 व त्यांचा मुलगा अक्षय उर्फ विठ्ठल संतोष गावंडे वय 30 हे दोघेही शेतीवरच आपला संसार चालवत होते। मात्र शेतीत होणारे सातत्यपूर्ण नुकसान, दुबार पेरणीचा बसलेला आर्थिक फटका, मुलीचे झालेले लग्न आणि बँकेसह सावकारी देणे यामुळे हे कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली होते। त्यामुळे स्वतःच्या शेतातील कांदा चाळीत दोन्ही बापलेकाने गळफास लावून आपले जीवन संपवले। घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, या प्रकरणी गोपाळ पंढरी गावंडे यांच्या रिपोर्टवरून मर्ग दाखल केला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे। काल पारखेडवरून रात्री 7:30 वाजता दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की संतोष हरिचंद्र गावंडे आणि त्यांच्या मुलाने फाशी घेतलेली आहे। तर तुरंत आम्ही त्यांच्या शेतामध्ये गेलो। त्या ठिकाणी संतोष गावंडे आणि त्यांचा मुलगा अक्षय गावंडे यांनी फाशी घेतलेली आम्हाला दिसली। तर तिथे लगेच आम्ही पंचनामा करून त्यांना बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमकरिता रवाना केली। आम्ही आजूबाजूला त्यांच्या शेजारी लोकांना माहिती घेतली। त्यांचं असं म्हणणं होतं की त्या संतोष गावंडे यांच्या मुलीचं यावर्षी त्यांनी लग्न केलेलं होतं। त्याचबरोबर त्यांच्या शेतामध्ये त्यांनी दुबार पेरणी पण केलेली होती आणि त्यांच्यावर बँकेचं कर्ज झालेलं होतं आणि त्यांनी गावातून सुद्धा लोकांकडून पैसे मागितले होते। तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैशांची चणचण होती आणि त्याच्यामुळे त्यांनी हे अशी घटना केली असावी। तर त्यांचं आज रोजी पोस्टमॉर्टम झालेलं आहे। तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आणि साक्षीदार जे आहेत त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांचे जबाब घेतल्यानंतर त्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।